नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। टीए आर्मी भरती 2025 ची ही नवीन अपडेट असणार आहे। यामध्ये जे पात्रता आहे ते शिक्षण 10वी पासवर निघालेली भरती आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि जो वयोमर्यादा जे राहील ते 18 ते 42 वर्षे, वयोमर्यादा 18 ते 42 वर्षे। आणि यामध्ये पेपर राहील या नाही हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। यामध्ये ग्राउंड उंची किती, निवड प्रक्रिया काय राहील, अभ्यासक्रम, त्याच प्रकारे क्वालिफिकेशन काय राहील, हे सगळं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा। अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे पोलीस रिलेटेड, आर्मी रिलेटेड, डिफेन्सचे कोणते पण आणि जे स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे नोटिफिकेशन येतात ते सगळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवले जाते। तर चला विद्यार्थी मित्रांनो, जी याची जाहिरात आहे, जी ऑफिशियल जाहिरात आहे ते आपण इथे बघूया। यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, क्वालिफिकेशन सर्वात पहिले सोल्जर जनरल ड्युटी। यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशनमध्ये 10वी पास मागितले आहे। त्याचबरोबर तुम्हाला 45% मार्क्स इन ॲग्रिगेट अँड 33% ईच सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला 33 मार्क पाहिजे आणि ओव्हरऑल पर्सेंटेज तुम्हाला 45 पाहिजे। त्याचबरोबर इथे पाहू शकता तुम्ही की ओव्हरऑल 33% ईच सब्जेक्ट। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही सोल्जर क्लर्क, सोल्जर क्लर्कसाठी 10+2 म्हणजे 12वी मागितली आहे। त्याचबरोबर इथे जे स्ट्रीम आहे ते तुम्ही कोणतीही असू द्या, आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स यापैकी कोणतेही असले तरी चालेल, विथ 60 मार्क्स% इन ॲग्रिगेट अँड मिनिमम 50% ईच सब्जेक्ट, म्हणजे 50 मार्क तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये पाहिजे आणि ओव्हरऑल तुम्हाला 60% पाहिजे। त्याचबरोबर इथे बघू शकता की सोल्जर ट्रेड्समॅनला जे आहे ऑल ट्रेड्समॅन एक्सेप्ट, इथे हाऊसकीपर आणि मेस कीपरला सोडून इथे क्वालिफिकेशन जे पाहिजे ते 10वी पास पाहिजे आणि नो स्टिप्युलेशन इन ॲग्रिगेट पर्सेंटेज बट शुड हॅव स्कोर्ड। तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला 33 मार्क्स पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। यानंतर तुम्ही बघू शकता की सोल्जर ट्रेड्समॅनसाठी 8वी पास आणि यामध्ये प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला 33 मार्क्स असणं पाहिजे आणि इथे हाऊस कीपर आणि मेस कीपरसाठी हे आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता अदर इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे। त्याचबरोबर इथे फिजिकल स्टँडर्ड जे आहे ते 160 सेंटीमीटर आणि त्याचबरोबर 157 सेंटीमीटर जर तुम्ही हिमालयन रिजनचे असाल, सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश या गोरखास, गरवाल्स या साईडचे असाल तर तुम्हाला हाईटमध्ये जे आहे ते रिलॅक्सेशन भेटणार आहे। त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता चेस्टमध्ये 82 सेंटीमीटर जनरलसाठी आणि त्याचबरोबर आणि 77 सेंटीमीटर अनएक्सपांडेबल इथे दिलेला आहे। त्याचबरोबर इथे वेट स्टँडर्ड दिलेला आहे, प्रपोर्शन टू हाईट रेशो अँड एज ॲज पर आर्मी मेडिकल इथे दिलेला आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता ट्रेड टेस्ट कोणासाठी आहे, सोल्जर क्लर्कसाठी आहे आणि त्याचबरोबर ट्रेड्समॅनसाठी इथे काय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट। द कॅन्डिडेट विल बी टेस्टेड ऑन अवेअरनेस ऑफ ऑफिस यूज सॉफ्टवेअर, टायपिंग, बेसिक हार्डवेअर नॉलेज। म्हणजे तुम्हाला इथे सोल्जर क्लर्कसाठी जे आहे तिथे तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर इथे ट्रेड्समॅनसाठी इफिशियन्सी इन देअर रिस्पेक्टिव्ह ट्रेड, ट्रेड्समॅनसाठी ज्या ट्रेडसाठी तुम्ही अप्लाय कराल त्या ट्रेडचं तुम्हाला माहिती असलं पाहिजे, तिथे तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज करून दाखवावं लागेल। त्याचबरोबर इथे टॅटू रिलेटेड काही जाणकारी दिलेली आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता फिजिकल फिटनेस टेस्ट आहे। इथे वयोमर्यादानुसार आहे। सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू देतो, वयोमर्यादा जे आहे ते 18 ते 42 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। इथे 18 ते 30 वर्षापर्यंत त्यांना आहे। अप टू अगर 5.5 मिनिट तुम्हाला टायमिंग आहे इथे त्यासाठी तुम्हाला 60 मार्क्स भेटणार आहे। त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता 5 मिनिट ते 31 सेकंड टू 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत याल तर तुम्हाला 40 मार्क्स इथे भेटतील। 5 मिनिट 46 सेकंड अँड अबव लागले तर इथे फेल होतील। त्याचबरोबर 31 ते 42 वर्षापर्यंत जर तुम्ही 1 माईल रनिंग करायची आहे तुम्हाला। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही
6 मिनिट अप टू 6 मिनिट 15 सेकंडमध्ये आलं तर तुम्हाला फुल मार्क्स 60 मार्क्स भेटतील. आणि त्यापेक्षा कमी टाईम त्यापेक्षा जास्त टाईम लागला, इथे बघू शकता 6 मिनिट 16 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंड, तर तुम्हाला 40 मार्क्स. त्याचबरोबर 6 मिनिट 31 सेकंड आणि त्यापेक्षा जास्त झाले तर तुम्ही फेल व्हाल, इथे यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर पुलअप्स 18 ते 30 वर्षाचे जे मुलं आहेत त्यांना 10 अँड अबव जर मारलं तुम्हाला 40 मार्क्स, 9 मारलं त्यांना 33, 8 मारल्यावर 27, 7 मारल्यावर पुलअप्स 21 आणि 6 पुलअप्स मारल्यानंतर तुम्हाला 16 मार्क्स. आणि 5 पेक्षा कमी जर मारले तर फेल. त्याचबरोबर 31 आणि 42 वय मर्यादा मुलांना इथे बघू शकता तुम्ही 9 अँड अबव 40 मार्क्स, 8 पर्यंत 33, 7 पर्यंत 27, 6 पर्यंत 21 आणि 5 पर्यंत 16 मार्क्स. आणि 4 पेक्षा कमी मारल्या तिथे फेल होते. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, रिटर्न एक्झामिनेशन इथे दिलेलं आहे. टाईप एक्झामिनेशन लेवल इथे सुद्धा दिलेला आहे. इथे बघू शकता सोल्जर, जनरल ड्युटी आणि ट्रेड्समॅन. इथे बघू शकता जनरल नॉलेज 20 क्वेश्चन, इच क्वेश्चन 20 मार्क. जनरल सायन्स हॅव्हिंग 15 क्वेश्चन्स 15 क्वेश्चन. आणि एलिमेंटरी मॅथ म्हणजे मॅथमॅटिक्ससाठी 15 क्वेश्चन 2 मार्क इच सब्जेक्ट, म्हणजे तुम्हाला 50 क्वेश्चन असतील आणि गुण सेंबर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर इथे बघू शकता सोल्जर क्लर्कसाठी यानंतर तुम्ही बघू शकता सोल्जर क्लर्कसाठी जे इथे दिलं आहे जनरल नॉलेज अँड जनरल सायन्स 10 क्वेश्चन 2 मार्क इच. त्याचबरोबर एलिमेंटरी मॅथ्स अँड कम्प्युटर सायन्ससाठी 15 क्वेश्चन असणार आहे, इथे 2 मार्क्स प्रत्येक क्वेश्चनला राहणार आहे. त्याचबरोबर जनरल इंग्लिश 25 क्वेश्चन आणि 2 मार्क. यामध्ये सुद्धा इथे 50 क्वेश्चन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि इथे 100 गुण असणार आहे. त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही सोल्जर जनरल ड्युटीसाठी जे दिलेले आहे इथे जनरल नॉलेज, जनरल सायन्स, मॅथ्स 20 क्वेश्चन 15 क्वेश्चन. त्याचबरोबर 50 गुणाचं टोटल क्वेश्चन असणार आहे, 100 गुण असणार आहे. त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही मिनिमम पास मार्क तुम्हाला 32 पाहिजे, 100 पैकी 32 म्हणून. त्याचबरोबर सोल्जर ट्रेड्समॅनसाठी इथे दिलेला आहे 10वी पास. त्याचबरोबर सोल्जर ट्रेड्समॅनचे इथे सिलेबस दिलेला आहे आणि सोल्जर क्लर्कसाठी इथे सुद्धा सिलेबस दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये अशा प्रकारचे हे होतं. डॉक्युमेंट कोणते कोणते रिक्वायर लागणार आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला हे भेटून जाणार की डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहे. त्याचबरोबर स्पोर्ट्स सर्टिफिकेट, पॅन कार्ड, आधार कार्ड. आणि त्याचबरोबर इथे इन्स्ट्रक्शन्स आहे एक डिटेल ऑफ रिक्रुटमेंट झोन. इथे तुम्ही बघू शकता झोन 1, झोन 2, झोन 3 आणि झोन 4 आहे. यामध्ये जे झोन 1 मध्ये येते ते स्टेट हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली, युनियन टेरिटरीज ऑफ चंदीगड, जम्मू अँड काश्मीर. त्याचबरोबर झोन 2 मध्ये स्टेट बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड. त्याचबरोबर झोन 3 मध्ये स्टेट ऑफ आसाम, मेघालय हे सर्व झोन आहेत. त्याचबरोबर इथे झोन 4 मध्ये आपलं महाराष्ट्र येते विद्यार्थी मित्रांनो. इथे बघू शकता स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, गुजरात, केरला, तामिळनाडू. इथे तुम्हाला झोन 4 मध्ये आपलं महाराष्ट्र येते. त्याचबरोबर तुम्हाला हे सांगून देतो की हे जे भरती प्रक्रिया आहे, हे जे फॉर्म या पहिले जे निघाले होते ते 2024 मध्ये निघालेले होते हे फॉर्म. आणि आता तुम्हाला हे फॉर्म विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जून आणि जुलैच्या मधामध्ये हे तुम्हाला फॉर्म पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुम्ही तुमची जी तयारी आहे ते सुरू ठेवा. आणि यामध्ये जे इथे जे होणार आहे ते रॅली भरती होणार आहे. रॅली भरतीनुसार इथे ही भरती प्रक्रिया निभवली जाईल. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या झोननुसार इथे वेगवेगळे झोन आपापल्यानुसार आपापल्या स्टेटचे, युनियन टेरिटरीचे आपापल्यानुसार ते घेतील. कोणत्या स्टेटचे कधी होऊ शकते, कोणत्या स्टेटचे कोणत्या दिवशी होऊ शकते. अलग अलग दिवशी इथे जे आहे वेगवेगळ्या दिवशी इथे भरती प्रक्रिया जे होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ही होती अपडेट. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या जे मुलं टीएसाठी भरतीला तयारी करत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा विद्यार्थी मित्रांनो. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.